हॅलो सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये विशेष लाईफस्टाईल। आणि 15 ऑगस्टच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। लाडू बघा झेंडा घेऊन कसं बसला होता, त्याच्या पप्पांनी रात्री त्याच्यासाठी झेंडा घेऊन आले होते। माझी ही अंघोळ झाली होती, तर मग मी सकाळची कामं आवरून घेत होते। सगळ्यात आधी मला रॅकवरती भांडे मांडायचे होते, ते मांडून घेत होते मी। भांडे मी रात्रीच घासून ठेवले होते आणि गॅसही पुसून घेतले तर रात्रीच। तर हे दोन्ही कामं रात्रीच करून ठेवले ना, सकाळची कामाची मग धावपळ नाही होत, त्यामुळे मी रात्रीच करून ठेवते। जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण खूप जण करत नाही, तसंच बघतात। आणि माझं काही व्हिडिओमध्ये चुकत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्यात नक्की बदल करेन। यूट्यूबवर मी पण नवीन आहे, त्यातलं मला काही अजून समजत नाही। आणि माझ्यासाठी चहा बनवत होते, तर चहा तयार झाला होता म्हणून मी चहा घेत होते माझ्यासाठी। तोपर्यंत लाडूचंही जेवण थंड होतं, मग म्हणून मी असंच करते नेहमी की चहा बनवते आणि मग लाडूचं पण जेवण बनवून ठेवते। तो चहा पिईपर्यंत ना लाडूचं जेवण पण थंड होतं। आणि आम्हाला आज ना लाडूच्या बर्थडेसाठी ना हॉल बघण्यासाठी पण जायचं होतं, म्हणून मी पटपट सगळी कामं आवरून घेत होते। आणि माझ्या भावासाठी आणि माझ्यासाठी मी उपीट बनवणार होते आज, त्यासाठी मी कढईमध्ये शेंगदाणे घेतले बघा, 2 माप तेल घेतले। आधी पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे, त्यानंतर मग बाकीचं टाकायचं, कारण मग शेंगदाणे मऊ नाही पडत नंतर, म्हणजे आधीच जर टाकले तर आपण, म्हणून लास्टला टाकायचं शेंगदाणे। म्हणून बाजूला काढून घेतले। त्यामध्ये मी कढईमध्ये जिरे, मोहरी आणि कांदा टाकले। कांदा थोडंसं लालसर झालं ना, मग त्यातनं बारीक चिरलेले कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून घ्यायचं। ते मिक्स करून झालं ना, मग चवीनुसार ना मीठ टाकायचं त्यात थोडंसं, आणि हळद पण टाकली मी थोडीशी। मी खूप घाईगडबडीत बनवत होते, कारण मला तयार होऊन पटकन निघायचं पण होतं। त्यानंतर बघा मी 1 ग्लास पाणी ओतले त्यात। त्यानंतर 1 वाटी मी रवा टाकले त्यात, आणि मग ह्याला 5 मिनटं झाकून ठेवायचं मिक्स करून झाकून ठेवल्यानंतर बघा किती छान तेल सुटलं, आणि मग ते भाजलेले शेंगदाणे टाकायचं, आणि मग थोडंसं मिक्स करून मी घेतलं बघा प्लेटमध्ये। किती छान झाले उपीट, आणि खूप छान झालं होतं। आणि असं ओलंच उपीट आवडतं आम्हाला, तुम्हाला कसं आवडतं नक्की सांगा। आणि बघा लाडूला तयार करून आम्ही त्याचे थोडेसे फोटो पण काढले होते, व्हिडिओ पण काढलेत मी त्याचे, आणि निघाले पण होते मी तयार होऊन हॉल बघण्यासाठी। त्याच्या मामाला पण घेतले बघा व्हिडिओमध्ये मी थोडंसं। आणि हा हॉल होता बघा, स्टेज होतं हे, आणि हे हॉल होतं। तसंच मी उभं काढले व्हिडिओ, कारण लाडूसोबत काढणं थोडं मुश्किलच होतं मला व्हिडिओ। हे गाडी होती बघा, त्याला त्यांनी दाखवली होती एंट्रीसाठी। आम्ही ब्लॅक कलरची विचारलं पण नव्हती त्यांच्याकडं, त्यामुळे ही रेडीच दाखवली त्यांनी। आणि हे एंट्री करताना असं धूर यायचे मटके पण दाखवले। ह्यातलं डेकोरेशन ना आम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे। जर तुम्हाला ह्यातलं कोणतं आवडलं ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही त्यातलं कोणतं तरी एक सिलेक्ट करू डेकोरेशन। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, बाय।